अर्जुनचा जन्म हा आमच्यासाठी स्वामींचा आशीर्वादच आहे. बालदिनाच्या दिवशी जन्माला आलेला बाळ बघता बघता एवढा मोठा झाला. आज हा मुंजीचा जो सोहळा आहे, पूर्वी काय होतं, मुलं गुरुकुलात जायची, गुरुकुलात त्यांच्यावर बरेच संस्कार व्हायचे. आताची मुलं गुरुकुलात जात नाहीत. मग गुरुकुल म्हणजे काय, तर आपल्या नेहमीच्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक वळणावर एक व्यक्ती भेटते. मग नातेवाईकांच्या स्वरूपात भेटते, कोणी फ्रेंड्सच्या स्वरूपात भेटते, कोणताही एक वाटसरू असतो जो आपल्याला अनुभव देऊन जातो. पण ह्या वयात त्यांना कळत नाही की हा गुरु आहे का आपला, तर हा समजून घेण्याचा हा काळ असतो. आज मुंजीच्या निमित्ताने अर्जुनने आयुष्यात भरपूर प्रगती करावी, यश संपादन करावं, उच्च पदावरती जावं आणि आनंदात राहावं, हीच आमची इच्छा आहे. अर्जुनची मुंज हा खूप हॉट टॉपिक होता आमच्या घरामध्ये. कारण आमच्या छत्रे खानदानांमध्ये पण पहिली मुंज आणि वांगणकरांमध्ये पण पहिली मुंज. वांगणकरांमध्ये तर मुंज होतच नाही, तर त्यांच्यासाठी हा खूप कुतूहलाचा विषय आहे. आता त्याची मुंज झाली आहे, पण असं आम्हाला वाटलं की अरे हा किती लवकर मोठा झाला आहे आणि आता लवकरच लग्नाला पण आम्हाला हजर राहावं लागेल. अर्जुनला प्रत्येक गोष्टीसाठी माझी ॲडवाईस लागते. म्हणजे खरोखरचं नाव अर्जुन उगीच नाही ठेवलं आहे, तर त्याला वाटतं की मीच आहे श्रीकृष्ण. हा सोहळा इतका छान पार पडला. अर्जुनची जी एंट्री होती, अर्जुनचा जो ड्रेस होता, अर्जुनची इच्छा होती ना की त्या ड्रेसमध्ये तो असा बाजीरावसारखा दिसावा, आणि अक्षरशः मला तो माझ्या डोळ्यासमोर बाजीराव सारखाच दिसत होता, माझा छोटा बाजीराव.